रविकांत तुपकर यांचा ताफा महाराजबाग चौकामध्ये अडवला गेलाय। रविकांत तुपकर विधान भवनाकडे जाण्यावरती आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, पण त्यांचा ताफा सध्या महाराजबाग चौकामध्ये अडवला गेलाय। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, सध्याची परिस्थिती काय आहे, काय अपडेट्स आहेत? प्रथमेश सध्या नागपूरच्या महाराजबाग चौकामध्ये आहे। महाराजबाग चौकामध्ये इकडनं आपण बघू शकतो की रविनगरकडनं रविकांत तुपकर यांचा ताफा या दिशेने आला, तर पोलिसांनी महाराजबाग चौकामध्ये तो ताफा अडवलेला आहे। आणि अवतीभोवती जर का बघितलं तर पूर्णपणे या परिसराला बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। या समोरच्या बाजूला पलीकडे विधान भवन परिसर लागतो, त्यामुळे रविकांत तुपकर व त्यांचे कार्यकर्ते विधान भवन परिसरात शिरणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। मात्र रविकांत तुपकर यांनी इशारा दिला आहे की ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। जर का तुम्ही बघितलं ना, तर कापसाचा भावाचा प्रश्न असेल किंवा तुरीच्या भावाचा प्रश्न असेल, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल, या सगळं विषयाला घेऊन ते कुठेतरी आपण बघितलं तर या सगळ्या विषयावर आहे। रविकांत तुपकर आपल्यासोबत, आपण त्यांना विचारा। रविकांतजी, तुमचा ताफा इथे अडवलाय, पुढची भूमिका काय तुमची? नाही, आम्ही नागपूरच्या विधान भवनावर जाणारच आहोत। आम्ही नागपूरच्या विधान भवनात जाणार आहोत। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। तुम्ही म्हणता की तुमचा मोर्चाने आंदोलन आहे, मग तुमच्या आंदोलनात तुम्हाला काय करायचं आहे इथे? नाही, आम्ही हल्लाबोल आंदोलन करणार आहे। आमचा मोर्चा नाही, हल्लाबोल आंदोलन आहे। तुम्हाला कळेल, आम्ही सोयाबीन कापूस घेऊन आलो। हे शेतकरी आमचे किडन्या आणि लिव्हर विकायला यांनी काढलेले आहेत कर्जमुक्तीसाठी। हे हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आलेले आहेत। यांना मुंबईतल्या पोलिसांनी अटक केली किडनी विकायला गेल्यावर। आता हे किडनी आणि हे विकायला विधान भवनावर आलेले आहेत। हे बघू शकतो की काय नाव तुमचं? माझं नाव नामदेव पतंगे दादा। तुम्ही तुमची किडनी विकायला काढलेली आहे, का बरं? हे बघा, महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की इथल्या शेतकऱ्यांना आपले किडनी लिव्हर डोळे विक्रीस करावे लागतात। सरकार ऐकत नाही। यावर्षी सोयाबीन गेली, कापूस गेला, मात्र सरकार करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। 12% व्याज आज आमच्या पीक कर्जावर आहे। सरकार कर्जमाफी बद्दल एक शब्दही बोलत नाही। मुंबईला गेलो, दडपशाही केली, अटक केली, गुन्हे दाखल केले। या सरकारला काय आमचे किडनी डोळे लिव्हर पाहिजेत का? आम्ही हे विकणार आहेत आणि हे विकून या ठिकाणी आमच्या जे बँकांचा पीक कर्ज 12% खाजगी फायनान्स पेक्षाही मोठं व्याज लावलं ते या ठिकाणी भरणार आहेत शेतीचं पीक। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आले? चंद्रपूर जिल्ह्यातून आलेला। काय मागणी आहे तुमची? आम्हाला शेतीला भाव, कापसाला भाव, सुशिक्षित बेरोजगारांना न्याय, ह्या आमच्या प्रमुख मागण्या। आम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही रविकांत तुपकर 24 तास पाठीसोबत आहे। बरं, मला एक सांगा, तुम्ही कुठले शेतकरी आहात? आम्ही हिंगोलीहून आलेलो कर्जमाफीसाठी आलेलो हिंगोली। रविकांत तुपकर आहे तुमच्यासोबत, हे शेतकरी आलेले आहेत, त्यांनी किडन्या विकायला काढलेला आहे। काय वाटतं, कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, म्हणून ही स्थिती आली आहे? महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे। हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। संतांची भूमी आहे। जर या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्तीसाठी कर्ज फेडायला स्वतःची किडनी, डोळे आणि लिव्हर विकायला काढत असेल तर याच्यापेक्षा लज्जास्पद बाब या सरकारसाठी कोणती असू शकत नाही। यांना राज्यकारभार करण्याचा अधिकार नाहीये। बरोबर, जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर मोठ्या संख्येने हे शेतकरी आहे आणि त्यांचे जे फलक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की सोयाबीनला भाव असो, दुधाला भाव असो, कापसाला भाव असो, यासाठी हे शेतकरी इथे आलेले आहे आणि पोलिसांचा देखील तितकाच फौज पाहायला मिळत आहे। निश्चितच बरोबर आहे, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत, शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत आणि त्या सगळ्यांसंदर्भात सत्ताधाऱ्यांसमोर निवेदन ठेवण्यासाठी म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर विधान भवनाच्या दिशेने निघालेत, पण त्यांचा ताफा अडवला गेलाय। या सगळ्या संदर्भातले अपडेट तुषार तुझ्याकडून जाणून घेऊ। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।